नमस्कार, कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सहाय्यक प्राध्यापक भरती पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात PhD प्रवेश पूर्व परीक्षा वर्षातून 2दा घेतली जाणार. वेळापत्रक झाले तयार. 10 एप्रिलपासून होणार सुरुवात. नागपूरच्या विकासासाठी आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची घेतली जाणार मदत. त्यासाठी एका प्रतियोगितेचे केले आयोजन. या आजच्या ताज्या बातम्या बघूया सविस्तरपणे कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या नियमित बघत राहा. ताज्या बातम्या हिंदी आणि मराठीमधून कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या सविस्तरपणे. बरेच वर्षापासून रखडलेल्या सहाय्यक प्राध्यापक भरती जून महिन्यापासून सुरू होणार आहे. तेव्हा या होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील 1177 अनुदानित महाविद्यालयामध्ये 5012 सहाय्यक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया जुलै-ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार असे उच्च व शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. या पदासाठी लाखो रुपयाची बोली लागते असे आरोप प्रत्येक वर्षी होतात. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरती जशी एकाच शासकीय संस्थेद्वारे म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे होते, त्याचप्रमाणे सहाय्यक प्राध्यापकाची भरती ही उच्च शिक्षण सेवा आयोग स्थापन करून किंवा पवित्र पोर्टल तयार संकेतस्थळाद्वारे व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड होते. मात्र उमेदवारांना त्यांच्या शिक्षण व पात्रतेनुसार शाळेचे पसंतीक्रम देण्याची सुविधा पोर्टलवर दिली जाते. पवित्र पोर्टल हे महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित अशा विना अनुदानित खाजगी शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक भरतीसाठी शालेय शिक्षण विभागाने विकसित केलेले अधिकृत ऑनलाईन व्यासपीठ आहे. यामुळे शासकीय अनुदानित आणि खाजगी संस्थांमधील शिक्षक भरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेद्वारे गुणानुक्रमे आधारित पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने केली जाते. त्यामुळे या पवित्र पोर्टलवर नोंदणी करून स्वयंप्रमाणपत्र भरून शाळांची पसंती सादर करावी लागते. तेव्हा आता देखील सहाय्यक प्राध्यापकाच्या भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. PhD साठीची पेट परीक्षा ही वर्षातून 2दा घेतली जाणार. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील PhD नोंदणीसाठीची घेण्यात येणारी प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजे पेट आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. यामुळे PhD इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तसेच पेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी 3 वर्ष PhD नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत. नागपूर विद्यापीठातील PhD प्रवेश परीक्षेची तारीख 2 वर्षातून 2दा जाहीर करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने प्रभारी संचालक मोतीराम तळास यांनी एक परिपत्रक जारी केलेले आहे. पेट परीक्षा 9 ते 12 मे 2026 दरम्यान घेतली जाईल. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यापूर्वी
2025मध्ये 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पेट परीक्षा घेतली जाईल असेही जाहीर करण्यात आले होते. तथापि तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यावरून 5, 6 आणि 7 मार्च रोजी पेट परीक्षा आयोजित केली होती. नवीन पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 एप्रिलपासून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल राहील. हार्ड कॉपी तयार सादर करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल. अर्ज आणि संबंधित कागदपत्राची पडताळणी 30 एप्रिल. प्रवेशपत्र जारी होण्याची तारीख 3 मे आणि ऑनलाईन परीक्षा 9 ते 12 मे दरम्यान घेतली जाणार असल्याचे या परिपत्रकात म्हटलेले आहे. ही PhD करणाऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. PhD करणाऱ्या उत्सुकांसाठी आता वर्षातून 2दा पेट परीक्षा होणार आहे. सोलर रूफ टॉप सेट के लिए इनोवेट फॉर नागपूर सिटी प्रतियोगिता याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि इंजिनिअरिंग प्रोफेशनल असणाऱ्या व्यक्तींसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहराचा विकास यासाठी सर्व नागरिकांचे सहयोग लाभावे या दृष्टीने ही प्रतियोगिता आयोजित केलेली आहे आणि या प्रतियोगितामध्ये त्यांच्या कल्पनाने साकार केलेल्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सोलर ट्रूप सेड यांच्या डिझाईन इनोव्हेटिव्ह फॉर नागपूर सिटी यासाठी इनोव्हेटिव्ह डिझाईन मनप्पा येथे सादर करायचे आहे. या डिझाईनमधून उत्कृष्ट डिझाईन निवडून त्यांना 3 विजेते घोषितसुद्धा करण्यात येणार आहे. आणि धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.